ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे रक्षाबंधन, ज्याला आपण राखी पौर्णिमा तसेच नारळी पौर्णिमा देखील म्हणतो. तर रक्षाबंधनची नारळी पौर्णिमेची अतिशय सुंदर कथा आहे. नदी वाहत जाते, परंतु समुद्र आपली मर्यादा कधीच ओलांडत नाही. आणि यंदा कदाचित त्याने आपली मर्यादा ओलांडली तर प्रलय सुनामी आलीच म्हणून समजा. खवळलेल्या समुद्राकडे पाहून आपल्याला धडकी भरते, परंतु कोळी बांधव त्याला आपला मायबाप मानून खुशाल स्वतःला झोकून देत लाटांवर स्वार होतात, कारण तोच त्याचा पोशिंदा असतो. समुद्री मेवा त्यांना पुरवतो, तोच आपल्यापर्यंत पोहोचतो. अशा सागराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. आपल्याकडे कोणाचाही आदर सत्कार करायचा असेल तर मानाची वस्तू म्हणून शाल श्रीफळ देण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे समुद्राचा सत्कार म्हणून त्याला नारळ अर्थात श्रीफळ अर्पण केले जाते आणि आमचा सांभाळ कर, पोटा पाण्याचा प्रश्न सुटू दे अशी प्रार्थना देखील केली जाते. आता आज मी तुम्हाला रक्षाबंधनची कथा सांगणार आहे. देवी लक्ष्मी आणि राजा बळीची ही प्राचीन कथा सांगणार आहे, जिला राखी पौर्णिमेच्या सणाचे मूळ मानले जाते. जी स्त्री ही कथा मनपूर्वक ऐकते तर तिच्या भावाचे आयुष्य हे दीर्घ होते आणि तिला देवी लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होत असते. देवी लक्ष्मीच्या कृपेने ही कथा ऐकणाऱ्या स्त्रीचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात राजा बळी नावाचे एक पराक्रमी दानशूर आणि धर्मपरायण राजे होते. राजा बळी दैत्यांचे राजे होते, पण त्यांचे हृदय अत्यंत उदार देखील होते. आपल्या प्रजेला ते पुत्राप्रमाणे प्रेम करत आणि सर्व लोक त्यांना आदराने आणि प्रेमाने पाहत असत. त्यांच्या राज्यात सुख, शांतता आणि भरभराट ही तर होती. राजा बळी हे भगवान विष्णूंचे खूप मोठे भक्त होते. ते नेहमी यज्ञ पूजा करून भगवानाची आराधना करत असत. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवही त्यांच्यावरती अनुग्रह हे ठेवत असत. एकदा राजा बळीने एक महान यज्ञ आयोजित केला. त्या यज्ञाच्या यशस्वी पूर्णतेमुळे त्यांची कीर्ती त्रिलोकात देखील पसरली. देवेंद्र इंद्रालाही भय वाटू लागले की बळीराजाच्या वाढत्या सामर्थ्याने स्वर्ग सिंहासनाला धोका देखील निर्माण होऊ शकतो. देवगणांनी भगवान विष्णूकडे मदत देखील मागितली. भगवान विष्णूंनी बळीराजाची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी वामन अवतार धारण केला. एक लहानसा तेजस्वी ब्राह्मण वटूचा वेश देखील घेतला. वामन अवतारातील भगवान विष्णू बळीराजाच्या राजधानीत प्रकट झाले. जिथे राजा बळी यज्ञकर्माने दानधर्म करत होता, तो ब्राह्मण बालक पाहताच बळीराजाने आदराने त्याचे स्वागत देखील केले आणि म्हणाले, बाळ, तुला माझ्याकडून काय हवं आहे तर ते सांग, मी तुझे इच्छित दान नक्कीच पूर्ण करेन. छोट्या वामनाने विनम्रपणे हसून उत्तर दिले, राजा, मला काही मोठे नको आहे. आपण फक्त 3 पावले जमीन दान द्या. राजा बळीला आश्चर्य वाटले की हा लहानसा बटू फक्त 3 पावले जमीन का मागतो आहे, पण आपल्या दानशूर स्वभावानुसार त्यांनी तत्क्षणी होकार देखील दिला. हे ब्राह्मण कुमार, मला मनापासून आनंद आहे. तुला दान देता यावे. 3 पावले नव्हे तर 3 गावे मागशील तरी ते देखील देईन. इतके म्हणताच वामन अवतारधारी विष्णूंचे रूप अचानक विशाल होत गेले आणि अगणित उंच देखील वाढत गेले आणि विराट रूप धारण करून उभे राहिले. पहिल्या पावलात त्या विराट वामनाने धरती मोजली, दुसऱ्या पावलात आकाश व्यापले. सर्व उपस्थित स्तंभित झाले. राजा बळी देखील देवाचा हा पराक्रम आदराने पाहत होता. आता तिसरे पाऊल ठेवण्यासाठी काही उरलेच नव्हते. राजा बळीने मान झुकवून भगवानाला वचन दिले होते की मी तुला 3 पावले जमीन देणार आहे. त्यामुळे तो आपल्या वचनापाठी ठाम होता. प्रभू, माझ्या वचनाचे पालन करण्यासाठी माझे शरीरच आता तुमचे दान. कृपया तुमचे तिसरे पाऊल माझ्या शिरावरती म्हणजेच माझ्या डोक्यावरती ठेवा. बळीचा त्याग, भक्ती आणि वचन पालन बघून भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तिसरे पाऊल हलकेच बळीराजाच्या मस्तकावर ठेवले आणि त्याला पाताळ लोकात देखील पाठवले. मात्र भगवान विष्णूने आनंदाने बळीराजाला वरदान दिले की तो अमर राहील आणि पाताळ लोकातही स्वर्गासमान वैभव प्राप्त करून राज्य करेल. इतक्यावरच भगवान विष्णू थांबले नाही. त्यांनी बळीराजाला सांगितले, तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडे काहीही वर मागू शकतोस.
बळीराजा नम्रपणे म्हणाला, प्रभू आपण सदैव माझ्याजवळ राहा. मला असा आशीर्वाद द्या की जागृत असताना किंवा निद्रेत मला प्रत्येक क्षणी आपले दर्शन घडो. भगवान विष्णूंनी हा वरदान मान्य केलं. आपल्या भक्तासाठी त्यांनी आपल्या वैकुंठ लोकाचा त्याग करू काही काळ बळीराजाच्या राज्यात राहावे लागणार होते. पण भगवान आपल्या भक्तांच्या प्रेमाखातर सर्वस्व देण्यास सदैव तयार असतात. याप्रमाणे बळीराजा पाताळ लोकात आपल्या नव्या वैभवी राज्यात सुखाने राज्य करू लागले आणि त्यांची रक्षा करण्यासाठी भगवान विष्णू स्वतः त्यांच्या राजवाड्याच्या द्वारावर द्वारपाल बनून राहिले. दरम्यान वैकुंठात मात्र एक वेगळीच परिस्थिती उद्भवली. वैकुंठामध्ये भगवान विष्णूंच्या अनुपस्थितीमुळे सन्नाटा पसरला होता. देवी लक्ष्मी ज्या भगवान विष्णू यांच्या अर्धांगिनी आणि वैकुंठाच्या समराजिनी होत्या, त्या त्यांच्या पतीच्या अनुपस्थितीने अस्वस्थ झाल्या. दररोज त्या वैकुंठात भगवान विष्णूंच्या हसऱ्या प्रेमळ उपस्थितीने उत्साह भरलेला असे. तेथे आता लक्ष्मीदेवी एकट्याच होत्या. त्यांचे मन व्याकुळ होत होते. डोळ्यात सतत अश्रू दाटून येत होते. एके दिवशी देवी लक्ष्मी राजमहालाच्या अंगणात एकाकी बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांना त्यांचे प्रिय भगवान विष्णू केव्हापासून दिसले नव्हते. मनात विचार करू लागल्या, कुठे गेले असतील माझे प्रभू? ते माझ्या विना सुखरूप तर आहेत ना? तेवढ्यात आकाशमार्गात नारद मुनी भ्रमण करत जात असताना लक्ष्मी देवीने त्यांना पाहिले. लक्ष्मी देवीने नम्रतेने हाक मारली, नारद मुनी थांबा, कृपा करून माझे बोलणे ऐका. नारद मुनी तत्काळ थांबले आणि वैकुंठात देवी लक्ष्मी समोर हजर देखील झाले. हात जोडत त्यांनी विचारले, काय आज्ञा देवी? देवी लक्ष्मीच्या डोळ्यात आसवे तरळत त्या व्याकुळ स्वरात म्हणाल्या, नारद मुनी आपण सर्वत्र फिरता. मला इतके दिवस माझे स्वामी भगवान विष्णू दिसलेले नाहीत. ते कुठे आहेत? ते सुखरूप आहेत का? कृपया मला हे तरी सांगा. तेव्हा नारद मुनींनी आपल्या विणेचा हलका नाद करत शांतपणे उत्तर दिले, देवी चिंता करू नका. तुमचे स्वामी सुखरूप आहे. ते सध्या पाताळ लोकात आहे. पाताळ लोकात माझे स्वामी तिथे काय करत आहे ते कृपया मला सांगा. लक्ष्मी देवीने आश्चर्याने आणि काळजीने विचारले. नारद हसले आणि म्हणाले, हे ऐका. देवी लक्ष्मी तर पाताळ लोकात एक पराक्रमी धर्मपरायण राजा आहे. राजा बळी तुमचे स्वामी श्री विष्णू त्यांची भक्ती पाहून प्रसन्न झाले आणि त्यांची परीक्षा घेतली. त्यांनी वामन रूपाने बळीराजाकडून 3 पावले भूमी दान घेतले आणि त्यांना पाताळ लोकात पाठवले. पण बळीराजा महान भक्त आणि दानशूर आहे. त्याने श्री विष्णूकडे वर मागितला की त्यांना सदैव प्रभूचे दर्शन घडावे. आपले स्वामी वचनबद्ध आहे. त्याने बळीराजाला वचन दिले आहे. ते पाताळ लोकात त्याच्या राजवाड्याचे रक्षक द्वारपाल म्हणून काम करत आहे. आता ते तिथे आहेत. हे ऐकून देवी लक्ष्मी काहीशी शांत झाल्या, पण तरीही उदासच होत्या. मग माझे स्वामी मला सोडून तिथेच राहणार का? त्यांनी हलक्या आवाजात विचारले. नारदांना समजावत म्हणाले, भगवान विष्णूंना आपल्या पत्नीची काळजी आहे, पण ते भक्ताच्या शब्दाला बांधील आहेत. मात्र यावर एक उपाय होऊ शकतो. लक्ष्मी देवीने आशेने नारद मुनींकडे पाहिले. कृपया मला मार्ग दाखवा. नारद मुनी हसले आणि म्हणाले की मला एक युक्ती सुचली आहे. तुम्ही बळीराजाला आपला भाऊ बनवा आणि बहिणीची इच्छा भाऊ हा नक्कीच पूर्ण करत असतो. त्यानंतर आता तुम्ही पाताळ लोकात जाऊन बळीराजाला राखी देखील बांधा आणि त्यांना भावाचे स्थान द्या. मग त्याच्याकडे आपल्या पत्नीला परत सोडण्याची विनंती करा. बळीराजाला महान दाता आहे. तो नक्कीच तुम्हाला नकार देणार नाही. लक्ष्मी देवीला ही युक्ती पटली. त्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण चमकला. त्यांनी तत्काळ निर्णय घेतला की त्या पाताळ लोकात जाऊन बळीराजाला भेटतील. नारद मुनींचे आभार मानून देवी लक्ष्मी आपल्या मोहकृपाचे त्याग करून एका साध्या स्त्रीचा वेश धारण करून तयार झाल्या. त्या दिवशी लक्ष्मी देवीने रेशमी वस्त्रे आणि जे काही सोन्याचे दागिने होते ते उतरून ठेवले. त्या स्वतःला एक गरीब ब्राह्मण स्त्रीचे रूप दिले. साधे वस्त्र परिधान केले. पायात अशा कोणत्याही गोष्टी नव्हत्या ज्या त्यांची ओळख हे उघड करतील. केसांना साधी वेणी बांधली. कपाळावर कुठलाही तेजस्वी चिन्ह नाही. तसेच आपल्या तेजोमय स्वरूपाला साध्या स्त्रीच्या रूपामागे लपवून देवी लक्ष्मीने पाताळ लोकात जाण्याचा निर्धार देखील केला. थोड्याच वेळात देवी लक्ष्मी पाताळ लोकातील बळीराजाच्या प्रखर तेजाने उजळलेल्या राजधानीजवळ पोहोचल्या. तेथे सोनेरी राजवाडा होता. भव्य द्वार होते आणि त्या द्वारासमोर एक तेजस्वी द्वारपाल पहारा देत उभा होता. खरं तर तो द्वारपाल दुसरा कोणी नसून तर ते श्री विष्णू होते, पण सामान्य मानवाच्या वेशात ते उभे होते. देवी लक्ष्मीने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला. ओळख पडली.
तरी त्यांनी आपल्या भावना आवरल्या. त्या राजवाड्यात प्रवेश करू लागल्या. द्वारपालानेही त्यांना अडवले नाही. किंबहुना त्याचे हृदय सौभाग्याने भरून आले, कारण त्यांच्या प्रिय पत्नी त्यांच्या शोधात आल्या होत्या. पण त्या क्षणी दोघेही आपल्या भूमिका निभावत होते. एक गरीब स्त्री, एक द्वारपाल. महालाच्या सभागृहात राजा बळी आपल्या मंत्र्यांसह काही महत्त्वाची चर्चा देखील करत बसले होते. तेवढ्यात प्रहरावरील सैनिकांनी सूचना दिली की बाहेर एक गरीब स्त्री आश्रयासाठी उभी आहे. राजा बळीने तत्काळ आज्ञा दिली की तिला आत आणा. क्षणभरात लक्ष्मीदेवी गरीब ब्राह्मण स्त्रीच्या वेशात सभागृहात प्रवेशल्या. राजा बळीने तिच्याकडे पाहिले. साधे कपडे घातलेले, चेहऱ्यावर थकवा आणि दुःखाची छटा असलेली ती स्त्री पाहून दयाळू बळीराजाचे हृदय वितळले. तो तत्क्षणी सिंहासनावरून उतरला आणि विनम्रपणे म्हणाला, आई, आपण कोण आहात आणि अशा या पाताळ राजा एकटे कशा काय आल्या? मला सांगा, मी आपली काय मदत करू शकतो? त्यावर ती स्त्री लक्ष्मीदेवी थोड्या वेळात व्यापकतेने म्हणाल्या, महाराज, मी एक निराधार स्त्री आहे. माझे पती दूर निघून गेले आहेत काही महत्त्वाच्या कार्यासाठी आणि या अपरिचित प्रदेशात मी एकटीच आहे. मला कोणी भाऊ नाही, कोणाचे पाठबळ नाही. मी आपल्या राज्यात आश्रयासाठी आले आहे. काही दिवस आपल्या इथे थांबण्याची मला परवानगी द्याल का? राजा बळीने नम्रतेने तिचे बोलणे ऐकले आणि त्यांची अवस्था समजून घेतली. तो उदारतेने उद्धारला, देवी, या राज्यात आपण एकट्या नाही. आपण या राजदरबारामध्ये सन्मानाने राहा. जिथे एका बहिणीला आसरा मिळणार नाही अशी भूमीच नाही. तुम्ही अगदी माझ्या बहिणीसारखेच इथे राहा. आपल्याला जे काही हवे असेल तर ते माझ्याकडून निर्धास्तपणे मागा. लक्ष्मीदेवीने मनातल्या मनात प्रभूंचे स्मरण केले आणि शांतपणे म्हणाल्या, राजन, आपल्या उदारतेबद्दल मी आपले आभारी आहे. मला विश्वास होता की महान दानशूर राजा बळी मला नक्कीच आश्रय देतील. मी येथे काही काळ राहील. मला फार काही नको, फक्त तुमच्या राज्यात मला बहीण म्हणून थोडी जागा हवी आहे. बळीराजाने तत्क्षणी तिला बहीण म्हणून स्वीकारले. त्याने आजूबाजूला उभ्या असलेल्या राण्या आणि सेवकांना तिची उत्तम देखरेख करण्याचा आदेश दिला. राजमहालात त्या नव्या अतिथीचे मनापासून स्वागत झाले. बळीराजा स्वतः तिला आपल्या बहिणीप्रमाणे आदर देऊ लागला. त्या गरीब ब्राह्मण स्त्रीरूपी लक्ष्मीदेवीला राजमहालात सन्मानाने जागा मिळाली. चांगले वस्त्र हात दिले गेले. राजदरबारात तिचा मान राखला गेला. लक्ष्मीदेवीचे आगमन होताच अगदी काही दिवसांच्या आतच बळीराजाचा महाल नवीन आनंदाने भरून गेला. जिथे जाईल तिथे लक्ष्मीदेवी संपदा आणि शुभ्रता घेऊन येताच राजमहालात एक वेगळाच उत्साह जाणवू लागला. समृद्धी आणखीन वाढली. महालातील प्रत्येक व्यक्तीला जाणवले की जणू काही शुभ शक्ती येथे वास करत आहे. पण कुणालाच खरं कारण समजत नव्हतं. बळीराजा मात्र आनंदी होता, कारण त्याला एक बहीण लाभली होती आणि तिच्या येण्याने त्याचं घर हे चैतन्याने भरून गेलं होतं. काही आठवडे सुखाने निघून गेले. लक्ष्मीदेवी आता राजमहालात त्या गरीब भगिनीच्या रूपात राहत होत्या. त्या बऱ्याच वेळा देवतांचे नामस्मरण करत, परंतु बाकीच्या दृष्टीने त्या एका धार्मिक अगदी साधी स्त्री होती. राजा बळीराजा तिची चौकशी करत असे, तिची काळजी घेत असे, मोठ्या भावाप्रमाणे तिची विचारपूस करत होता. आपल्याला काही हवे असेल तर निसंकोच सांगा, आपण इथे खुश आहात ना? लक्ष्मीदेवी मनात स्मित करून उत्तर देते की राजन, मी इथे खूप सुखी आहे. तुमची बहीण म्हणून मला इतका सन्मान दिलात यासाठी देव आशीर्वाद देईल तुम्हाला. अशा रीतीने बहीण भावासारखे ते काही दिवस राहिले. अखेर श्रावण महिना आला. श्रावण महिन्याची पौर्णिमा जवळ आली होती. तो दिवस जसा समीप येऊ लागला तसतसे देवी लक्ष्मीच्या मनात योजना यायला लागल्या. त्यांनी ठरवले की याच शुभ दिवशी त्या आपल्या नवीन भावाला राखी बांधून आपले ध्येय साध्य करणार होत्या. तसेच बळीराजा फारच प्रेमभावनेने तिची काळजी घेत होता. आता वेळ आली होती त्याला सत्य परिस्थिती सांगण्याची. श्रावण पौर्णिमेचा सुंदर दिवस उजाडला. पाताळ लोकातही तो दिवस तेजस्वीपणे चंद्र होऊन आला. राजमहालात लक्ष्मीदेवी लवकर जाग्या झाल्या. त्यांनी स्नान करून साध्या परंतु स्वच्छ वस्त्र परिधान केले. त्यांच्या मनात आनंद आणि हुरूर दोन्ही होते. आज त्यांना आपल्या प्रिय विष्णूपर्यंत पोहोचायचेच होते आणि तेव्हा त्यांनी बळीराजालाही दुःख न होता समजवायचे होते. त्या दिवशी सकाळीच बळीराजाने देखील आपल्या नवीन धर्मबहिणीला आनंदी करण्यासाठी बरीच तयारी करून ठेवली. त्याला बहिणीच्या रूपात लाभलेल्या त्या स्त्रीवर मनापासून माया जडली होती. तो तिला बहीण म्हणत होता आणि या पौर्णिमेच्या दिवशी तिच्या हातून राखी बांधून घेण्यास तो सुद्धा उत्सुक झाला होता. त्याने दरबार सजवला. फुलाच्या तोरणाने महाल हा सुशोभित केला. भेट म्हणून काही वस्त्रे आणि दागिने, मिठाईचे ताट तयार करून ठेवले. जरी ती गरीब स्त्री असली तरी आता ती राजदरबारातील आदरणीय भगिनी झाली होती. लक्ष्मीदेवीने ताटात दिवा ओवाळण्यासाठी आरतीची थाळी, अक्षदा आणि राखीची सुंदर दोरी घेतली. तसेच डोळ्याने त्यांनी देवाला मनोमन प्रार्थना केली की सर्व काही सुरळीत पार पडावे. पुरणपोळी आणि लाडूचा सुवास दरवळला होता. पौर्णिमेचा दिवस म्हणून सर्वत्र आनंदाचे वातावरण
वातावरण होते. राजदरबारात बळीराजाने मानांचे आसन घातले होते आणि आपल्या बहिणीचे वाट पाहत होता. शेवटी तो शुभ क्षण आला. देवी लक्ष्मी गरीब स्त्री रूपातील पुढे सरसावल्या. त्यांनी नाजूक हाताने राजा बळीची आरती ओवाळली, कुंकू लावले, अक्षता लावल्या आणि मग प्रेमपूर्वक राजा बळीच्या मनगटावर रेशमी दोऱ्याची राखी बांधली. त्यांचे हात थोडेसे थरथर करत होते. डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. राजा बळी ही भरून आला होता. त्याला त्या क्षणी अपार आनंद देखील झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचा मिलाप दिसत होता. राखी बांधून झाल्यावर लक्ष्मीदेवीने मंद स्वरूपात म्हणत भावाच्या दीर्घायुष्याची कामना केली. राजा बळीने डोळ्यात पाणी आणून त्या धाग्याला माथ्यावर लावून प्रणाम केले. त्याने अगदी मनापासून तिला बहीण म्हणून स्वीकारले होते. तसेच रिवाजाप्रमाणे आता राजा बळीला आपल्या बहिणीला काहीतरी भेट द्यायचं होतं. तो आधीच तयार होता. त्याने जवळ ठेवलेली रेशमी वस्त्र आणि सोन्याचे दागिने तिच्यासमोर केले आणि प्रेमाने म्हणाला, आजच्या या दिवसाचा मला खूप आनंद होत आहे. हा राखीचा पवित्र दोरा तू मला बांधलास, माझ्यासाठी हे मोठं भाग्य आहे. हे काहीच नाही तुझ्यासाठी, ही छोटीशी भेटवस्तू तू स्वीकार कर. आणखी काही हवं असेल तर तू मुक्तपणे सांग. तुझा भाऊ अजिबात कमी पडू देणार नाही. लक्ष्मीदेवीने त्या वस्त्रभूषणाकडे एक दृष्टी टाकली, पण नम्रपणे म्हणाली, महाराज, मला तुमची बहीण मानलंस हेच माझ्यासाठी मोठं वरदान आहे. या मौल्यवान वस्तूंची मला काही गरज नाही. राजा बळी हसत म्हणाला, अगं, देणं घेणं हे प्रेमाचं प्रतीक आहे. लाजू नकोस. मला आनंद होईल तुला काही देऊ शकल्यास. हे ऐकून लक्ष्मीदेवीने शांत स्वरामध्ये उत्तर दिलं, राजन, जर तुम्हाला मला काही द्यायचेच असेल तर मी माझी एक इच्छा सांगू का? नक्कीच सांग ना. बहीण, तुझी इच्छा पूर्ती करणारच तर माझे कर्तव्यच आहे. बळी म्हणाला. हसत हसत लक्ष्मी काही क्षण गप्प राहिल्या. सभागृहातील सगळेजण त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहू लागले. अखेर लक्ष्मीदेवी धीटपणे सर्वांना ऐकू जाईल असा आपला आवाज केला आणि म्हणाल्या, राजा बळी, मी तुम्हाला भाऊ म्हटले आहे आणि भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असतो, बरोबर? राजा बळी थोडासा आश्चर्यचकित झाला या विचित्र प्रश्नाने, पण तो तत्परतेने म्हणाला, निसंदेह बहीण, तू विचार करून बोल. मला सांग, काय हवे आहे तुला? तुझ्या आनंदासाठी मी सर्व काही देईन. त्यावर लक्ष्मीदेवी उठून उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या बोटाने दरवाजाकडे इशारा केला. सर्वांचे लक्ष त्या दिशेकडे गेले. द्वारपालाकडे बोट दाखवत त्या ठामपणे म्हणाल्या, मला माझा पती हवा आहे. क्षणभर तिथे शांतता देखील पसरली. राजदरबारातील प्रत्येक जण थक्क झाला. राजा बळी सुद्धा अगदी शांत झाला. त्याने काही क्षण काही समजेना. बळीराजा चकित होऊन विचारू लागला, तुझे पती कुठे आहेत? तुझे पती मी कसे देऊ तुला? तुझे पती? लक्ष्मीदेवीने पुन्हा त्याच दिशेने पाहिले जिथे द्वारपाल उभा होता आणि हलके स्मित केले. त्या क्षणी द्वारपालाचे रूपांतर हळूहळू बदलू लागले. गरीब ब्राह्मण स्त्रीचा वेश घेतलेल्या लक्ष्मीदेवीच्या अंगावर साधे वस्त्र अदृश्य होऊ लागले. त्यांच्या जागी सोनेरी दागिने आणि वस्त्र देखील आले. सुशोभित अशी देवी प्रकट झाली. आता महलाच्या प्रवेशद्वाराजवळील द्वारपालाचेही तेजस्वी रूप दिसू लागले. तो कोणी दुसरा नसून साक्षात भगवान विष्णू आपल्या चतुर्भुज रूप धारण करून उपस्थित होते. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे हे देवी रूप पाहताच सभागृहात एकच जल्लोष आणि आश्चर्याची लाट पसरली. राजा बळीला सत्य उमगले होते. तो भारावून गेला. देहभर रोमांच उभे राहिले. क्षणभर तो स्तब्ध देखील उभा राहिला. मग तत्परतेने खाली उतरून हात जोडत दंडवत करत म्हणाला, प्रभू, देवी लक्ष्मी. तो कृतज्ञतेने आणि आश्चर्याने म्हणाला, आज तर धन्य झालो. जणू स्वर्गच माझ्या दारी आला आहे. समोर भगवान विष्णू पुढे आले आणि प्रेमाने त्याला हातात आधार देऊन उभं केलं. ते नरम स्वरात म्हणाले, उठा, तुम्ही माझे प्रिय भक्त आहात. आज आम्ही तुमची परीक्षा घ्यायला नाही तर तुमच्या निस्वार्थ प्रेमाचं बंधन मान्य करायला आलो आहोत. बळीराजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. तो म्हणाला, प्रभू, मीच वेडा. मला ठाऊकच नव्हते की माझी ही लाडकी बहीण स्वतः लक्ष्मीदेवी आहे आणि जो द्वारपाल माझे रक्षण करत होता तो तर स्वतः तुम्ही होता. माझ्यासारखा भाग्यवान कोण असेल? पण देवी, तुला माझ्यामुळे अनेक दिवस इथे राहावे लागले. तुमच्या पतीपासून दूर राहावे लागले. माझी चूक झाली असे म्हणत त्याने अपराधी भावनेने लक्ष्मीदेवींना वाकून वंदन केले. लक्ष्मीदेवीने प्रेमाने त्याला थांबवत म्हणाल्या, राजन, यात तुमची काहीही चूक नाही. तुम्ही तुमच्या भक्तीने प्रेमाने माझे पती प्राप्त केले होते आणि त्यांनीही भक्ताची मान ठेवून तुमची इच्छा देखील पूर्ण केली. पण मला माझ्या पतीची आठवण येत होती, त्यामुळेच मला इकडे यावे लागले. तुम्ही मला बहीण मानून जो मान दिला ते माझे भाग्य होते. भगवान विष्णू पुढे बोलले, बळीराजा, आज तुझ्या उदार मनाने निरपेक्ष प्रेमाने आमचे स्वागत केलेस. तुझ्या बहिणीच्या इच्छेसाठी सर्वस्व देऊन टाकले. तू आधी सर्व काही दान केलं होतंस. आज माझी मुक्तताही तू आनंदाने देत आहेस. तू खरोखर दानशूरांच्या शिरोमणी आहेस. राजा बळीने नम्रपणे म्हणाला, प्रभू, आपल्यासारख्या सर्व शक्तिमान देवाला बांधून ठेवण्याचा माझा हेतू अजिबातही नव्हता. मी फक्त आपले सानिध्य हवे होते. पण आता मला कळाले की देवी लक्ष्मी यांना आपल्या विरहाने दुःख झाले.
तेव्हा माझे कर्तव्यच आहे की मी तुम्हाला निरोप द्यावा. त्यांच्या डोळ्यात अश्रू ठेवून मी माझा आनंद कसा बघू शकतो. मी आपल्याला मुक्त करतो आणि आपण वैकुंठात परत जा आणि देवीसह सुखाने राहा. हे म्हणताना राजा बळीचा कंठ दाटून आला, तरीही त्याने स्वतःला सावरले. भगवान विष्णू व लक्ष्मी देवी दोघेही त्याच्याकडे प्रेमाने बघत होते. लक्ष्मी देवीने पुढे येऊन बळीराजाच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला आणि आशीर्वाद दिला की माझ्या भावाला सर्व सुख लाभो. तुझ्या राज्यात सदैव समृद्धी आणि शांती देखील नांदो. भगवान विष्णू म्हणाले, राजन, तू इच्छाशक्तीने मला स्वातंत्र्य दिलेस, म्हणून तू मला जो वर मागशील ते मी देणारच. मग काय हवं आहे तुला? मग राजा बळी काही क्षण विचार करू लागला. तो मग्न झाला आणि मग म्हणाला, प्रभू, तुम्ही दोघे जा, हाच माझ्यासाठी आनंद आहे. फक्त एकाच गोष्टीची विनंती आहे. कधीतरी माझी आठवण येईलच ना तुम्हाला? वर्षातून किमान एकदा तरी या माझ्या राज्याला आपल्या पावन उपस्थितीने पवित्र कराल का? मला जाणवले की माझी बहीण लक्ष्मी आणि आपण अजून माझ्याजवळ आहात. भगवान विष्णू मनोमनी हसले आणि म्हणाले, तथास्तु. तू बळी वर्षातील काही काळ मी तुझ्याकडे अवश्य येईन. तुझे राज्य धनधान्याने भरून देईल आणि श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आम्ही दोघेही तुला आवर्जून आठवण काढून. राजा बळीचे समाधान झाले. तो पुन्हा एकदा दोघांच्या चरणी नतमस्तक झाला. त्यावेळी सभागृहातील सर्व लोकांनी जय श्री विष्णू, जय लक्ष्मी माता, जय राजा बळी अशा जयघोषात वातावरण भरून टाकले आणि या पवित्र प्रसंगाची साक्ष देण्यासाठी खुद्द देवगणही आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले, अशी दंतकथा सांगितली जाते. यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी बळीराजाचा निरोप घेऊन पुन्हा वैकुंठात परतले. वैकुंठात लक्ष्मी देवी आपल्या पतीला परत पाहून अत्यंत आनंदित झाल्या. त्यांनी भगवान विष्णूंना वचन दिले की जसा राजा बळी त्यांचा भाऊ झाला, तशीच मी मानवी लोकांमध्ये प्रत्येक वर्षी त्या दिवशी बंधू भगिनींचा हा सण साजरी करण्याची प्रेरणा देईल, जेणेकरून प्रत्येक बहिणीला भावाचे आणि प्रत्येक भावाला बहिणीचे महत्त्व कळेल, त्यांच्या नात्याचे रक्षण मूल्य असेल. मित्रांनो, या दिवसापासून श्रावण पौर्णिमेचा दिवस राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाचा आणि विश्वासाचा पवित्र धागा बांधतात. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.